प्रकारे उत्तरपत्रिकेचं पहिलं पान आपल्या समोर असणार आहे. या पहिल्या पानावरती नेमके काय काय इन्फॉर्मेशन असते, आता मी सध्या ही सगळी इन्फॉर्मेशन ब्लॅक कलरच्या मार्करने भरतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. पण काय काय माहिती असते ते आपण बघूयात. अगोदर रेड कलरचा घेतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट, इथं आपल्याला तुमचा जो बैठक क्रमांक आहे तो या ठिकाणी एक अंकात लिहायचा असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला अक्षरात पण लिहायचा असतो. त्याचबरोबर तुमची सही असते परीक्षार्थ्याची, त्याच्यानंतर पर्यवेक्षकाची सही असते, त्यानंतर केंद्र क्रमांक असतो. ओके. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन पेपरचा जो सेट कोड असेल तर तो लिहायचा. त्याच्यानंतर विषय काय आहे, तुमचा विषय आहे, पेपर कुठला आहे त्याच्यातला, दिनांक लिहायची, उत्तर लेखनाची भाषा. तर एवढे सगळे मुद्दे व्यवस्थित आपल्याला मित्रांनो लिहायचे आहेत, भरायचे आहेत. तर ते आता आपण भरूयात. इथं शाळेचा शिक्का वगैरे हे काय प्रकार नसतो, कारण ही बोर्डाची एक कॉपी आहे आणि याच्यामध्ये शाळेचा शिक्का नसतो बोर्डाच्या पेपरला. ओके. आता आपण या ठिकाणी काय करू की ही माहिती सगळी भरूयात. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा नंबर जो आहे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकायचा नंबर. बघा आता मी इथं टाकतो E1,38,340. मी जेव्हा 10वीला होतो बोर्डाला त्यावेळेस माझा हा नंबर होता. हा नंबर इथं टाकायचा तुमचा. ओके. त्यानंतर इथं तो नंबर जो आहे ना इथं अंकात व्यवस्थित लिहायचा. बरं, अक्षरात लिहायचा. अंकात लिहिल्यानंतर अक्षरात E1,00,000 मराठीत लिहिला तरी चालेल. 1,38,038. आता मी थोडासा असा बाहेर चालले, जागा कमी आहे मला इथं, म्हणजे मी ह्याच्यावरती लिहितो म्हणून 1,38,340. बरं का, 3 असं लिहिलं बरं का, 340, 340. आता अक्षर माझं पक्क वाईट येईल इथं. हां, 340, 1,38,340. अशा प्रकारे इथं काय करायचं आपल्याला, आपली माहिती भरायची आहे, म्हणजे आपला नंबर लिहायचा, सीट नंबर व्यवस्थित लिहायचा, न चुकता लिहायचा. इथे अंकात लिहायचा, वर आणि खाली अक्षरात दोन्ही याच्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षार्थीची सही, म्हणजे तुमची सही, तुम्ही पेपर लिहिणार असाल तर तुमची काय सही असेल ती या ठिकाणी तुम्हाला इथे करायची आहे. तुमची सही केल्यानंतर इथे खाली जे आहे ते तुमचे पर्यवेक्षक आहेत, ते पर्यवेक्षक जे आहेत ते पर्यवेक्षक बाबा सही करतील या ठिकाणी. ओके. पर्यवेक्षकाची सही इथं असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे खाली जो आहे केंद्र क्रमांक, तुमचं ज्या शाळेमध्ये परीक्षा आहे ना त्या शाळेला एक क्रमांक दिला असतो, केंद्र क्रमांक. त्या शाळेचा एक क्रमांक असतो, त्याला आपण केंद्र क्रमांक म्हणतो. समजा इथं काही असेल, 1581 असेल, 1 2 3 4 काय सुद्धा असेल, तो केंद्र क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. बाकी आता इथं क्वेश्चन पेपर सेट कोड, पहिले ABCD टाईप यायची, त्यावेळेस इथं ABCD कुठली टाईप असेल ती इथे आणि इथे सेम कोड असतो. पण आता सध्या तुम्हाला सारख्याच प्रश्नपत्रिका येणार आहे, त्याच्यामुळे ABCD हा प्रकार नाही आहे. आता इथं विषय, समजा तुमचा गणित विषय असेल ना मित्रांनो, तर आपण काय करू, गणित भाग 1 असेल तर मी इथं लिहितो गणित भाग 1. ठीक आहे. गणित भाग 1 लिहिला. गणित भाग 1 लिहिल्यानंतर पेपर मी काय लिहिणार, 1. गणित भाग 1 म्हणजे 1. गणित भाग 2 असलं तर 2. विज्ञान भाग 1 असेल तर 1. विज्ञान भाग 2 असेल तर 2. आणि दिनांक काय बाबा, तुमचा यावर्षीचा पेपर जो आहे ना तो 24 मार्चला आहे. 24 मार्च 2022ला आहे बोर्डाचा पेपर. ओके. आणि उत्तर लेखनाची भाषा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. उत्तर लेखनाची भाषा आपली काय असणार आहे, मराठी. जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल तर इंग्लिश लिहा, इंग्लिश मीडियमला असाल तर इंग्लिश, हिंदी मीडियमला असाल तर हिंदी लिहायची. ओके. दोस्तों यह एक अर्निंग एप्लीकेशन है जिसमें आपको कुछ इस प्रकार से स्क्रैच कार्ड मिलते हैं जिनको स्क्रैच करने पर आपको 5 रुपए से लेकर 50 रुपए तक हिंदी मीडियमला असाल तर हिंदी लिहायची. ओके. आता आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, जर तुमचा इंग्लिशचा पेपर असेल, इंग्लिशचा पेपर असेल तर उत्तर लेखनाची भाषा काय लिहिणार तुम्ही, मराठी लिहायची, तुमचं मीडियम. हां, ओके. या ठिकाणी हे लिहायला विसरू नका. त्याच्यात इथं सप्लिमेंट, मेन आन्सर बुक. ओके. या ठिकाणी तुमचे ही जे मेन आन्सर बुक आहे आणि याच्याबरोबर जर तुम्ही पुरवणी घेतली एक, समजा तर एक अधिक इथं एक, टोटल करून तुम्ही काय लिहिणार, 2. पुरवणी घेतली तर, नसेल घेतली तर मग काय लिहायची गरज. ओके. आता आपण पुढे जर आता बाकी इथं कुठंच काय आपल्याला भरायचं नाही आहे मित्रांनो, बाकी सगळ्या गोष्टी जसाच्या तशा ठेवायच्यात. इथं काय असतं माहिती आहे का, बाकी या उत्तरपत्रिकेवरती इथं तुमचे पेपर तपासणार आहे, एक्झामिनर पहिला पेपर तपासणारा, त्याच्यानंतर मॉडरेटर असतो, नंतर चीफ मॉडरेटर असतो. तर हे सगळे पेपरचे मार्क जे आहेत ना ते तुमच्या या ठिकाणी असणार, तुम्हाला किती मार्क पडतील ते. ओके. आता हा एक पहिला पान झाला, आता पहिलं पान झालं. आता त्याच्यानंतर अगोदर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या तुमच्या पेपरावरती, या तुमच्या उत्तरपत्रिकेवरती आहे ना, इथे एक हॉलोग्राफ स्टिकर लावतो. एवढा भाग, हा जो चौकोन दिसतो बघा इथं, एक हॉलोग्राफ स्टिकर काळ्या कलरचा, आणि तो स्टिकर लावल्यामुळे ही सगळी तुमची माहिती झाकली जाते, ही कोणालाच दिसणार नाही. फक्त इथं एक बारकोड स्टिकर असा चिटकवला जातो मध्ये, तो चिटकवण्याच्या अगोदर इथं मध्ये एक बारकोड स्टिकर चिटकवला जातो. तो बारकोड स्टिकरमध्ये ना इकडे कम्प्युटरमध्ये काहीतरी नाव असतं, कम्प्युटरच्या अक्षरामध्ये डिजिटल याच्यामध्ये नाव असतं, तो फक्त म्हणजे तुमचा नंबर असतो.
कम्प्युटरच्या भाषेमध्ये, तो फक्त कम्प्युटरला कळणार स्कॅन केल्यावरती. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो ही उत्तरपत्रिका जो आहे ना तिचं पहिलं पान. अजून आपल्याला पुढे बरीच माहिती बघायची इम्पॉर्टंट. बघा पुढचं पान असं असतं, ते ह्या पानाच्या मागच्या बाजूला या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला सूचना असतात तुमच्या, की बाबा परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र बरोबर आणणे, या सगळ्या सूचना असतात.